नमस्कार रसिक हो. स्वछंद प्रस्तुत कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमांतर्गत आज आपण बघणार आहोत एक अनोखा कार्यक्रम, रवींद्र प्रतिभेचे कोवळे किरण. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कथिकांवर आधारित असलेला हा कार्यक्रम. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या कथिका अनुवादित केल्या आहेत काकासाहेब कालेलकरांनी. तसेच आजच्या या कार्यक्रमाचं संहिता लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी. ह्या कथिकांचं अभिवाचन केलं आहे अक्षय वाटवे आणि वंदनाताई बोकील कुलकर्णी यांनी. रवींद्रनाथ टागोरांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. रवींद्रनाथ हे मानवतेचे पुरस्कर्ते होते. भारतात जे जे थोर महापुरुष होऊन गेले त्यामधील जागतिक कीर्तीचे महाकवी, तत्त्वज्ञ, साहित्यिक इतकंच नव्हे तर नवीन शैक्षणिक पद्धतीचे प्रवर्तक म्हणून रवींद्रनाथ टागोरांचं नाव अजरामर झालेलं आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रतिभाशाली साहित्यामुळे जागतिक पातळीवरील नोबेल पारितोषिकसुद्धा त्यांना मिळालेलं आहे. अशा ह्या रवींद्रनाथ टागोरांच्या ह्या कथिका आज आपण ऐकणार आहोत. कथिका आकारानं लहान पण कवितेसारख्या आशयघन. अशा या कथिकांचा हा कार्यक्रम ऐकूया. रवींद्र प्रतिभेचे कोवळे किरण. रसिक हो, नमस्कार. नमस्कार. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या एका अगदी वेगळ्या अशा लेखनाची ओळख करून घ्यायची आहे. या विश्वकवीच्या काही अनवट रचना आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. गीतांपेक्षा किंवा आपल्या नेहमीच्या कथांपेक्षा या रचना काहीशा वेगळ्या आहेत. स्वतः गुरुदेव त्यांना कथिका किंवा लिपिका असं म्हणतात. त्यांच्या नावावरूनच लक्षात येते की या आहेत लहान लहान कथुल्या, कधी कधी कवितेसारख्या, कधी आपल्याकडच्या कहाणीसारख्या, लयबद्ध आणि अल्पाक्षरी, वेगळंच काही सुचवू पाहणाऱ्या. कधी कधी त्या स्वगतासारख्या देखील आहेत, तर कधी आठवणीसारख्या सुद्धा आहेत. या कथिकांचा एक संग्रह आहे. काकासाहेब कालेलकरांनी त्याचा अनुवाद केलाय. रवींद्र प्रतिभेचे कोवळे किरण हे त्याचं नाव. काकासाहेब कालेलकर 1942च्या चळवळीचे राजबंदी म्हणून शिवणीच्या तुरुंगामध्ये बंदिवास भोगत असताना त्यांनी हा तुरुंगवासाचा काळ रवींद्रनाथांचं साहित्य वाचण्यात आणि त्याचं अनुवाद करण्यामध्ये व्यतीत केला. त्यातूनच हा अनुवाद सिद्ध झाला आणि मराठीमध्ये 1955 मध्ये रवींद्र प्रतिभेचे कोवळे किरण या नावाने तो प्रकाशितही झाला. याच संग्रहामधल्या काही कथुल्या किंवा कथिका आज आपण अनुभवणार आहोत. या संग्रहाचं शीर्षक जरी रवींद्र प्रतिभेचे कोवळे किरण असं असलं तरी ते खरं म्हणजे लाक्षणिक अर्थानच घ्यायला हवं. कारण रवींद्रनाथांच्या कवी प्रतिभेची कोवळीक त्यातून आपल्या अनुभवाला येते. पण त्यातले विषय अतिशय प्रगल्भ आहेत आणि हाताळणी मात्र नाजूक, तरल अशी त्यांनी केली आहे. म्हणून मग हे कोवळे किरण. तर या पुस्तकातली पहिली कथिका आपण ऐकणार आहोत. मेघला दिने अर्थात मेघाळ दिवशी. ऐकूयात. रोजच असतं सारा दिवसभर काम आणि चोहीकडे लोकसमुदाय. दिवस संपला की नेहमीच वाटतं की त्या दिवशीचं सारं काही संपलं, पण अंतरी काहीतरी उरलं. त्याचा विचार करायला वेळच उरत नाही. आज संध्याकाळी मेघांच्या गुच्छांनी भरून आलं आकाशाचं हृदय. आजही उभ्या दिवसाचं काम पुढे उभं आहे आणि चारी बाजूंनी आहे माणसांचा मेळावा. पण आज वाटतंय की अंतरी जे आहे ते सगळंच बाहेरून संपवता येत नाही. मनुष्यानं समुद्र पार केले, पर्वत ओलांडले, पाताळपुरीपर्यंत विवर खोदून मणिमाणकं चोरून आणली.
पण एकाच्या मनीचं दुसऱ्याच्या मनी चुकतं करणं काही त्याला जमलं नाही. आजच्या मेघाळ दिवशी तीच बंदिस्त गोष्ट माझ्या मनात पंख फडफडवीत पडली आहे. वाटतं असा कोण आहे की ज्याच्या हाकेसरशी कामाचं हे कुंपण तोडून माझी वाणी सुरांचा प्रदीप हाती घेऊन याच क्षणी विश्वाच्या अभिसारासाठी बाहेर पडेल. माझ्या अंतरीच्या व्यथेनं आज भगवी वस्त्र धारण केली आहे. ती आज सर्व कर्मांच्या पलीकडच्या मार्गावर जाऊ पाहत आहे. तो मार्ग एकाच एकतारीप्रमाणे प्रिय व्यक्तींच्या पावलांच्या तालावर वाचतो आहे. वा, किती नाजूक आहे हे शब्दचित्र. हृदयाची तार छेडणारं काव्यच जणू. खरं म्हणजे टागोरांनी या कथिकेमध्ये जो मांडलाय ना, तो अनुभव शब्दात पकडणं फार अवघड आहे. कारण तो आपल्यालाही कधी कधी येतो. स्वच्छ मोकळ्या प्रकाशात दिवस हाकारत असतात आपल्याला. कामात, व्यापात एका पाठोपाठ एक ते निघूनही जातात. पण एखादा मेघाळ दिवस मात्र असा उगवतो की आकाश दाटून येतं आणि कामाधामाच्या दाटीतून अंतर्मनात काहीतरी जागं होतं. प्रिय व्यक्तीची एखादी दूर गेलेली आठवण परतून येते. तिच्या संबंधीची काहीशी विषादाची, कधी कधी एखादी पश्चातापाची सुद्धा भावना तिथे आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि मग ती दूर करण्यासाठी मन वास्तवाच्या पिंजऱ्यातून उडू पाहतं. नित्याची कामं बाजूला ठेवून देतं आणि त्या व्यक्तीच्या पावलांचा ताल शोधू लागतं. ही प्रिय व्यक्ती जर दूर निघून गेली असेल कायमसाठी, न परतण्याच्या मुक्कामी गेली असेल, तर तर काय घडतं याचं चित्र ऐकूयात पुढच्या कथिकेमधून. या कथिकेत टागोरांनी आपल्या पत्नीच्या स्मृती जागवल्या आहेत. एक प्रकारे तिला स्मरण संहिता असंच म्हणायला हवं. ऐकूया शतेरो बशेर अर्थात 17 वर्ष ही कथिका. तिचा माझा 17 वर्षांचा सहवास. जेव्हा तेव्हा जाणं येणं, वारंवार पाहणं पुसणं, खूप खूप बोलणं चालणं. त्याच्याच अवतीभवती तिची कितीतरी सुख स्वप्न, कितीतरी अनुमान, कितीतरी इंगित. याशिवाय पहाटेच्या झोपमोडी नंतरचं शुक्र चांदणं, कधी आषाढातल्या ऐन संध्याकाळी चमेलीचं दरवळणं, कधी वसंतातल्या शेष प्रहरी कांत पिलू रागाचे सूर. ही 17 वर्ष सतत अशाच प्रसंगाने मनात साठवलेली. या सर्वांच्या सह चाले तिचं माझ्या नावानं पुकारणं. तिच्या हाकेला जी व्यक्ती ओ देत होती, तिची घडण काही एकट्या विधात्याच्या हातची नव्हती. ती व्यक्ती तिच्याच 17 वर्षांच्या परिचयातून घडलेली होती, तिनंच घडवलेली होती. कधी आदरानं तर कधी अनादरानं, कधी कामातून तर कधी रिकामपणातून, कधी चार चौघांसमोर तर कधी रहस्य एकांती. एकाच व्यक्तीच्या मनोमन परिचयातून घडलेला होता तो. त्यानंतर आणखी 17 वर्ष वाहून गेली. पण या 17 वर्षातले सगळे दिवस आणि सगळ्या रात्री त्या 17 वर्षातल्या तिच्या प्रेमसूत्रानं बांधल्यासारख्या नाही वाटत. कशा वेगळ्याच वाटतात. म्हणून हे दिवस आणि ह्या रात्री मला विचारतात, आमची काय वाट? आम्हाला प्रेमानं जवळ बोलावून आपलंसं कोण करेल? मी त्यांना काहीच उत्तर देऊ शकत नाही. चूप बसतो. मग तेही वाऱ्यावर उडत जातात. म्हणतात, चाललो आम्ही शोधायला. कोणाला?
कुणाला ते त्यांना ठाऊक नसतं. म्हणून ते कधी इकडे धावतात, तिकडे पळतात, संध्याकाळच्या बंधनहीन मेघांसारखे अंधारात सुळकांडी मारतात आणि पुन्हा म्हणून दिसत नाही. वा. टागोरांच्या पत्नी त्यांच्या विवाहानंतर 17 वर्षांनी कालवश झाल्या. तिच्या सहवासाची ती 17 वर्ष आणि तिच्या वियोगाची 17 वर्ष, या दोन्हींमधलं अंतर जेव्हा टागोरांच्या लक्षात येतं, तेव्हा या कवीचं मन विषादानं भरून जातं. तिच्या सहवासाची आणि तिच्या वियोगाची दोन्हीही अगदी तरलपणे मनामध्ये वस्तीला आलेली ही चित्र अतिशय तरलपणे ते आपल्याला या कथिकेतून दाखवतात. तिच्या वियोगाचं दुःख आता भळभळत्या जखमेसारखं नाही राहिलंय. त्यातला आवेग आता ओसरून गेलाय. दुःख सहन करण्याची मनाला आता सवयही झालीये. त्यामुळे शोकाचं रूपांतर आता शांतीमध्ये झालंय. तिच्या नसण्यानं तिचं असणं काय होतं याची अगदी स्पष्ट कबुली या कथिकेमध्ये टागोरांनी दिलीये. कुठल्याही पत्नीनं धन्य व्हावं अशी श्रद्धांजली जणू काही त्यांनी या कथिकेमध्ये वाहिलीये. तिनं मला घडवलं, तिनं मला आकार दिला, अशा शब्दात ते ती व्यक्त करतात. तिच्या स्निग्ध आणि रसिक सहवासानं ते दिवस एकमेकांशी कसे जोडले होते, त्यांच्यात सुसंवाद होता. आणि आता ती नाही, तर माळेचं सूत्र तुटून मणी इतस्ततः सांडावेत तसे सगळे दिवस इकडे धावतात, तिकडे पळतात. इतके ते आता सुटे होऊन गेले. स्मरणातही ते आता टिकून राहत नाहीत, असं टागोर म्हणतायत. सूक्ष्म वेदनेचा अत्यंत संयमितपणे केलेला आविष्कार म्हणून आपल्याला या कथिकेकडे पाहता येतं. खरंय. टागोरांनी आपल्या साहित्यातून स्वातंत्र्य, सौंदर्य, कला आणि प्रेम या मूल्यांचा आविष्कार सातत्यानं केला. या पुढच्या कथिकेमधून ते या सनातन मूल्यांना कसं उजागर करतात ते नक्कीच ऐकण्यासारखं आहे. कथिकेचं बंगाली नाव आहे भूलोष्वग्ग, अर्थात भलत्याच वर्गात. माणूस अगदी रिकाम टेकडा होता. काम असं त्याला कोणतं नव्हतंच, पण हौशी मात्र अनेक प्रकारच्या होत्या. लहान लहान लाकडी तक्त्यांवर माती पसरून तो छोट्या छोट्या शिंपल्या सजवीत असे. दुरून बघताना वाटे आहे आपलं एक पुसटचं चित्र, पण त्याच्यात पक्ष्यांचे थवे, वेडीवाकडी शेतं, चरणारी गुरं किंवा उंच सखल डोंगर, त्यांच्या कडेनं वाहणारा एखादा झरा किंवा पायवाट असं सारं दिसे. घरच्या लोकांनी या माणसाचा तिरस्कार करण्यात कसलीच कसर ठेवली नव्हती. तोही बिचारा अधूनमधून विचार करी, सोडावा हा सगळा वेडेपणा. पण वेडेपणा मात्र त्याला सोडत नव्हता. अशी काही मुलं असतात, सबंध वर्षभर अभ्यासाचं नाव कसं ते घेत नाही, पण परीक्षेत मात्र फुकटाम फाकट पास होतात. याही तीच झाली. सबंध जीवन बिनकामाचं वेचलं, पण मृत्यूनंतर मात्र त्याला स्वर्ग मिळाला. स्वर्गाच्या वाटेवर सुद्धा नियती माणसाचा पिच्छा सोडत नाही हे खरं. कारण देवदूतांनी चुकीचा पत्ता वाचून त्याला कामसू लोकांच्या स्वर्गात पोचता केला. एक रिकामपण सोडून या स्वर्गात सारं काही होतं. तिथले पुरुष म्हणत, अहो निश्वास टाकायला तरी कुठे वेळ. आणि स्त्रिया म्हणत, येते गो बाई, काम आहेत अजून पडून. अहो वेळ मोलाचा आहे, असं तिथले सगळेच म्हणत. आता अगदी सहन नाही होत असं पुटपुटत सगळे तक्रारही करत, पण खूप आनंद देखील अनुभवत. उपसता उपसता नाकी 9 आले ही फिर्यादच बनत असे तिथलं संगीत. आपल्या या बिचाऱ्याला नव्हती तिथं कुठं मोकळीक, की नव्हता बसत त्याचा कुणाशी मेळ. रस्त्यावरून आपल्याच तालात चाले आणि कामात चूर असलेल्यांचा रस्ता अडवून बसे. अंथरूण पसरून जरा कुठे तो बसू पाहतो, तो त्याच्या कानावर येई, तिथे तर शेत आहे आणि पेरणी देखील झालीये. असं सारखं त्याला उठून उठून जावं लागे
आणि सरून सरून बसावं लागे. एक अतिच कामसू मुलगी दररोज स्वर्गातल्या झऱ्यावर पाणी भरायला येत असते. रस्त्यावरची तिची चाल म्हणजे जणू सतारीवरची द्रुततालाची गतच. वाह! लगबग आली, आंबाडा बांधला, तरीही 4-2 बंडखोर बटा तिच्या डोळ्यातली काळी बाहुली बघण्यासाठी कपाळावर उणव्या होऊन डोकावू लागल्या. आपला हा स्वर्गीय बेकार मनुष्य एका कडेला उभा होता, चंचल झऱ्याकाठच्या निश्चल तमाल वृक्षाप्रमाणे. गवाक्षातून भिक्षुकाला बघून राजकन्येला दया यावी तशी या मुलीलाही त्याची दया आली. ती म्हणाली, हवंय का तुम्हाला एखादं काम? हो, त्यासाठीच उभा आहे मी. काय काम देऊ बरं? तू जी घागर घेऊन येतेस तसलीच एखादी मला देशील? घागर घेऊन काय कराल? पाणी भराल? नाही, तिच्यावर चित्र काढीन मी. आणि मग तो बेकार घागरीवर चित्र काढू लागला. कितीतरी रंगांची, आकारांची. चित्र काढून झाली. मुलीनं घागर घेतली. वळून वळून पाहिली. फिरवून फिरवून निहाळली. आणि मग भुवई उंचावत म्हणाली, काय याचा अर्थ? काहीच नाही. घागर घेऊन मुलगी घरी गेली. सगळ्यांच्या नजरा चुकवून तिनं ती घागर नाना दिशांनी, नाना तऱ्हांनी वळवून पाहिली, फिरवून पाहिली. रात्री अंथरुणातून उठून दिवा पेटवून पुन्हा पुन्हा पाहिली. याला काहीच अर्थ नाही अशी गोष्ट सबंध आयुष्यात तिनं प्रथमच पाहिली. दुसऱ्या दिवशी ती झऱ्याकाठी गेली तेव्हा तिच्या पायांच्या तुरुतुरु गतीत तुटकपणा आला होता. चालता चालता तिचे पाय विमनस्क होऊन विचारात पडत. अशा विचारात ज्यांना कसलाच अर्थ नव्हता. बेकार मनुष्य उभाच होता रस्त्याच्या कडेला. काय हवंय? तुझ्याकडून आणखी काम हवंय. कसलं काम देऊ आता? तुझी हरकत नसेल तर रंगीत सूत गुंफून तुझ्यासाठी वेणी बांधायची हित करीन म्हणतो. आणि मग रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या वेणींची फीत तयार झाली. आरसा घेऊन वेणी बांधण्यात मुलीचा खूप वेळ जाऊ लागला. कामं तशीच पडून नि वेळही जायची निघून. बघता बघता कामसू लोकांच्या स्वर्गात मधून मधून फटी पडू लागल्या. त्या रुदनानं आणि गायनानं भरून निघू लागल्या. स्वर्गातली पोक्त मंडळी चिंतेत पडली. म्हणाली, इथल्या इतिहासात असं कधी घडलं नाही. स्वर्गीच्या देवदूतानं आपली चूक कबूल केली. मी भलत्याच माणसाला स्वर्गात घेऊन आलो. मग त्या भलत्या माणसाला सभेत आणलं गेलं. त्याचं रंगीत पागोट नि कमरबंदाचा थाट पाहून सर्वांना कळून चुकलं की चांगलीच चूक झाली. सभापती म्हणाला, तुला आता पृथ्वीवर परत जायला हवं. आपली रंगीत झोळी कुंचला उचलत सुटकेचा निश्वास टाकत तो म्हणाला, मग येतो आता. तशी मुलगी म्हणाली, मीही येते मग. पोक्त सभापती बिचारा भुचकळ्यात पडला. त्याच्या जीवनातली ही पहिलीच घटना होती जिला कसलाच अर्थ नव्हता. रसिको, लक्षात आलंच असेल की टागोर यामधून आपल्याला काहीतरी वेगळं सांगू पाहतायत. ते वेगळं काय आहे? कलेच्या प्रयोजनांबद्दल नेहमी बोललं जातं आपल्याकडे. तिच्या उपयुक्ततेसंबंधी नेहमी 2 विचार प्रवाह आपल्याला दिसतात. एक आहे आनंद मार्गी आणि दुसरा आहे उपयुक्तता मार्गी. इथे रवींद्रनाथ टागोरांनी कामसू लोकांचा स्वर्ग हे रूपक वापरून आपला स्वतःचा जणू कलाविचारच आपल्याला सांगितलाय. कारण ही कथिका लिहिली त्या काळात
पाश्चात्यांनी आणलेला उपयुक्ततावाद आपल्याकडे रुळू पाहत होता. निव्वळ उपयुक्ततावादी दृष्टी असेल तर जीवन एकांगी होईल हे टागोरांनी जाणलं होतं. त्यामुळे वरवर रिकामटेकडे वाटणारे लोक समाजाच्या टीकेचा विषय होत असले तरी टागोरांना मात्र त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटे आणि त्यातूनच हा कामसू लोकांचा स्वर्ग ही प्रतिमा त्यांनी निर्माण केली असणार. टागोरांना लहानपणी त्यांच्या घरचे लोक तरंगी म्हणत असत. हा मुलगा अभ्यास करत नाही, पास होत नाही, हा काही विशेष करू शकणार नाही आयुष्यात, असंही म्हणत. पण मग त्यांच्या जीवनात कला आली, रंग आले, आकार आले आणि मग निर्भर आनंद आला, प्रेम आलं. पूर्णत्व गेलं कदाचित, पण सौंदर्य आलं. माणसाला काही फक्त पोट भरायचं नसतं, त्याला आनंद हवा असतो. कारण दोन्ही हितकर आहे, दोन्हीही पोषक आहे, असंच जणू काही रवींद्रनाथ या कथिकेच्या रूपातून आपल्याला सांगतात. श्रोते हो, आवडत्या आणि नावडत्या राणीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ह्या अगदी ओळखीच्या आणि चिरपरिचित गोष्टींची चौकट घेऊन टागोर या चौकटीच्या पलीकडे कसे जातात ते ऐकूया या पुढच्या कथिकेतून. कथिकेचं नाव आहे शुयो रानीर शाद, अर्थात आवडतीची आवड. आवडतीला जणू मरणाचे वेध लागले होते. तिचा प्राण अगदी घाबराघुबरा झाला होता. तिला कशातही गोडी वाटेना. राजवैद्य मात्रा घेऊन आला, मधात उगाळून देत म्हणाला, घ्या. तसं तिनं फणकाऱ्यानं औषध फेकून दिलं. राजाच्या कानावर बातमी गेली. राजा लगबगीनं राजसभा सोडून आला. राणीजवळ बसून म्हणाला, तुला काय झालंय, काय हवंय? तशी ती रुसव्यानं म्हणाली, तुम्ही सगळे जा बरं इथून, माझ्या सईला तेवढी पाठवून द्या. सई आली. राणी तिचा हात धरून म्हणाली, बस सई. माझ्या सातचौकी महालाच्या एका बाजूचे 3 चौक होते नावडतीचे, त्याचे झाले 2 आणि नंतर राहिला तो एकच. शेवटी तर राजवाड्यालाच तिला पारखं व्हावं लागलं. तुला सांगते, त्यानंतर नावडतीचा पार विसरच पडला बघ मला. त्यानंतर तो दोला यात्रेचा दिवस आला. त्या दिवशी मी मयूरपंखी नावेत बसून निघाले होते नाट मंदिराला. पुढे लोक होते नि मागे लष्कर. उजवीला वाजत होती सनई नि डावीला झडत होता चौघडा. अशा वेळी रस्त्यालगत नदीच्या घाटाच्या वरच्या बाजूला दिसलं एक कुडाचं घर. चंपकाच्या छायेखाली त्याच्या कुंपणावर फुलली होती अपराजितेची वेल. दारासमोर घातली होती शंखचक्राची रांगोळी. मी माझ्या छत्रधारिणीला विचारलं, आ, कुणाचं ग घर हे? ती म्हणाली, नावडतीचं. त्यानंतर घरी परत येऊन संध्याकाळ झाली तरी तशीच बसून राहिले. दिवा सुद्धा केला नाही. मी तोंडाला खीळ घालून बसून राहिले. राजा येऊन म्हणाला, तुला काय झालंय, काय हवंय? मी म्हणाले, या महालात राहायचंच नाही मला. राजा म्हणाला, मग मोठा चुनेगच्ची प्रासाद बांधून देतो तुला. त्याला हस्तिदंताच्या भिंती करवीन, शंखाच्या भुक्कीनं दुधाच्या फेसासारखी पांढरी शुभ्र फरशी बसवीन, मोत्याच्या शिंपल्यांनी तिच्या काठाकाठांनी कमळाची वेलबुट्टी काढवीन. मी म्हणाले, मला तीव्र इच्छा झालीये की आपल्या बाहेरच्या बागेच्या कडेला एक कुडाचं घर बांधून त्यात राहावं. राजा म्हणाला, वा, छान, त्यात काय मोठंस. कुडाचं घर तयार झालं. पण ते घर म्हणजे जणू काही वनातून खुडून आणलेलं फूल. तयार झालं न झालं तोच गेलं की कोमेजून. राहायला गेले खरी, पण त्याची लाजच वाटू लागली बघ. आणि मग तुला सांगते, त्यानंतर तो स्नानयात्रेचा दिवस आला. नदीवर स्नानाला गेले होते. बरोबर होत्या 107 सख्या. रस्त्यानं परतताना एक जण दिसली.
हा, कुणाच्या ग घरची ही सून? निर्माल्यातलं फूल जशी. हातात होत्या शुभ्र शंखाच्या पाटल्या नि नेसूला होतं लाल किनारीचं लुगडं. स्नानानंतर पाण्याची घागर भरून नेत होती ती. सकाळचं ऊन तिच्या ओलेत्या केसांवर आणि भिजलेल्या घागरीवर चकाकत होता अगदी. छत्रधारिणीला विचारलं, कोण ग असेल ही बाई? पुण्या देव मंदिरातली तपस्विनी? छत्रधारिणी हसून म्हणाली, ओळखायला नाही का आलं? नावडती नव्हे काही. त्यानंतर घरी परत येऊन तशीच बसून राहिले, तोंडाला खीळ घालून. राजा येऊन म्हणाला, तुला काय झालंय, काय हवंय? मी म्हणाले, मला फार फार इच्छा झालीये की रोज सकाळी नदीत न्हाऊन मातीच्या घड्यातून पाणी भरून आणावं, बकुल विथीच्या वाटेनं. राजा म्हणाला, वा, छान, त्यात का काय मोठस? रस्ती पहारे बसले, लोकांची ये जा थांबली. हातात शंखाच्या पाटल्या घातल्या मी लाल किनारीचं लुगडं नेसले. नदीत न्हाऊन घागर भरून आणली. दारापाशी येताच मनातल्या व्यथेनं घागर आदळून फोडून टाकली. मनातले मांडे मनातच राहिले. मी लाज मात्र पदरी पडली बघ. मग मग तो रासयात्रेचा दिवस आला. मधुवनात चांदण्या रात्री शामियाने उभारले गेले. रात्रभर नृत्य चाललं, गायन चाललं. दुसऱ्या दिवशी सकाळी हत्तीवर हौदा चढला. पडद्याच्या आत बसून घरी परतत होते, सहज नजर गेली. तो वनपथावरून कुणीस जाताना आढळलं. कोवळच होतं त्याचं वय. त्याच्या केसांच्या जुड्यात होत्या वनफुलांच्या माळा आणि हातामध्ये परडी. परडीत कमळकंदाची फुलं, वनातली फळं आणि शेतातली भाजी. छत्रधारणीला विचारलं, पुण्या भाग्यवंतीचा ग मुलगा हा वाट उजळत चाललाय? छत्रधारिणी म्हणाली, विसरला वाटतं. नावडतीचा हा मुलगा आपल्या आईसाठी नेतोय कमळकंदाची फुलं, वनातली फळं आणि शेतातली भाजी. त्यानंतर घरी आले. मी एकटीच बसून राहिले, तोंडाला खीळ घालून. राजा येऊन म्हणाला, तुला काय झालंय, काय हवंय? मी म्हणाले, मला फार फार इच्छा झालीये की रोज खावीत कमळकंदाची फुलं, वनातली फळं आणि शेतातली भाजी. माझ्या मुलानं स्वतः जाऊन आणावीत ती. राजा म्हणाला, वा, छान, त्यात ग काय मोठस? सोन्याच्या पलंगावर बसले होते. मुलगा आला परडी घेऊन. त्याचं सर्वांग घामानं डबडबलेलं आणि चेहऱ्यावर राग. परडी तशीच पडून राहिली आणि लाजेनं मात्र मेले मी. त्यानंतर काय झालंय कुणास ठाऊक. आपली एकटीच बसून राहते आणि तोंडाला खीळ घालून असते. राजा रोज येतो आणि विचारतो, तुला काय झालंय, काय हवंय? आवडती राणी होऊनही काय हवंय एवढं मात्र मला लाजेनं कुणाही पुढे बोलायची सोय नाही बघ. म्हणून तुला बोलावलंच आहे. माझ्या मनीचं सांगते तुझ्या कानात, त्या नावडतीचं दुःख हवंय ग मला. सखी गालावर हात ठेवून म्हणाली, पण कशासाठी? तशी आवडती राणी म्हणाली, तिच्या त्या वेळूच्या बासरीतून सूर निघू शकले, पण माझी सोन्याची बासरी मी मिरवीत हिंडले, जपत हिंडले, पण वाजवू मात्र शकले नाही. लाडावलेल्या लोकांसारखं दुर्दैवी कोणीच नाही. अतिस्वार्थानं माणूस आंधळा होतो, पोचट होतो, हे सत्य लाडावलेल्या लोकांना कधीच समजत नाही. आवडती राणी असेलही चांगली, रसिक असेल, सुंदर तर असेलच, पण प्रेमळही असू शकेल. नावडती ही नावडती असायला काही विशेष कारण नसेलही, पण ती राजाची नावडती. मग आवडतीनंही तिच्याशी उभा दावा मांडला. तिच्या वाट्याचं सगळं हिसकावून घेतलं. दुःखच दिलं तिला. बिचारीला आपल्या मुलाला घेऊन दूर गावाबाहेर झोपडीत राहायला लागलं. पण आपल्या सद्गुणांनी ती तिथंही राणीसारखीच राहू लागली. तर त्याचीही असूया आवडतीला वाटते.
शिवाय रुसलं की सगळं मिळतं हा तिचा अनुभव असल्यानं ती सारखी रुसू लागली. नावड तिची बरोबरी करू लागली. तिच्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आणखी आणखी दुःखी बनत गेली. पण हे असूयेतून मत्सरातून निर्माण झालेलं दुःख, त्यातून पुन्हा मत्सराचाच जन्म होतो. नावड तिच्या वाट्याला आलेल्या अपेष्टांमधून जी वेदना जन्मली त्यातून तिचं सत्व उजळून निघालं. वा. मत्सर आंधळाच असतो. लाडावलेल्या आवडतीचा हा मत्सर तिचं जगणंच असत्य करतो. नावड तिच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करू पाहते, पण अनुकरण टिपकागदासारखं असतं. टिप कागदावर अक्षर उमटतात, पण उलटी उमटतात आणि शिवाय शाई फुटते. मुळातलं सौंदर्य काही प्रमाणात तरी विकृत होतं. या कथिकेत आवडतीचं असं सगळं झालंय आणि शेवटी आता त्या नावडतीचं दुःख तिला हवंसं वाटू लागलंय. राजा तिचा हा हट्ट कसा पुरवणार? फार सुंदर रूपक कथा आहे. राजा राणीच्या गोष्टीसारखाच आणखी एक आकृतिबंध आपल्या परिचयाचा आहे आणि तो म्हणजे राजाच्या पदरी असणारा विदूषक आणि सत्तेसाठी राजा करत असलेल्या लढाया. पुढची जी कथिका आहे तिचं नावच विदूषक असं आहे. यातली लढाई कोणतं रूप घेऊन आपल्या समोर येते ते ऐकूयात. कांचीचा राजा कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाला. तो विजयी झाला. चंदनानं, हस्तिदंतानं आणि सोन्या माणकानं हत्ती लादले गेले. स्वदेशी परतताना वाटेत बलेश्वरीच्या मंदिरात बळीच्या रक्ताचे पाट वाहून राजानं पूजा साजरी केली. रस्त्यात एके ठिकाणी कडेला आमराईत मुलं खेळत असलेली राजाला दिसली. राजा आपल्या मंत्री आणि विदूषकाला म्हणाला, पाहूया कसला खेळ खेळतायत ते. मुलं दोन वेगळ्या रांगात बाहुल्या सजवून लुटूपुटूची लढाई खेळत होती. राजानं विचारलं, कोणाचं युद्ध कोणाबरोबर चाललंय रे? कर्नाटकाशी कांचीचं. कोणाचा विजय कोणाची हार? कर्नाटकाचा विजय, कांचीची हार. मंत्र्यांचा चेहरा गंभीर, राजाचे डोळे लालबुंद. विदूषक आपला हसत सुटला. राजानं हुकूम सोडला, एकेका पोरट्याला बांधा झाडाशी आणि झोडपा वेताने. गावातून पोरांचे आईबाप धावत आले. म्हणाले, पोरच बिचारी आपली खेळ खेळत होती, त्यांना क्षमा असावी महाराज. राजा सेनापतीला हाक मारून म्हणाला, या उभ्या गावाला कांचीच्या राजाची जन्मभर आठवण राहील असा धडा शिकवा. संध्याकाळी सेनापती राजासमोर आला. लवून मुजरा करीत म्हणाला, महाराज, आता कोल्ह्या कुत्र्यांशिवाय कुणाचाही शब्द या गावात ऐकायला मिळायचा नाही. मंत्री म्हणाला, महाराजांची प्रतिष्ठा राखली गेली. विदूषक म्हणाला, महाराज, मला आता रजा द्यावी. राजा म्हणाला, का? महाराज, मला नाही येत मारता की नाही येत कापता, येते फक्त हसता. महाराजांच्या दरबारात राहिलो तर तेच विसरून जायचा. वा, मानवी वृत्तीवर किती सहज प्रकाश टाकते ही कथिका. स्वार्थ, सत्ता आणि क्रौर्य या कशा एकात एक गुंतलेल्या गोष्टी आहेत हे सुद्धा ती आपल्याला दाखवते. सत्तेचा हा कैफ एकदा चढला ना माणसाला की त्याचा विवेक आंधळा होतो.
त्याचं हृदय कठोर बनतं. सत्तेच्या दावणीला बांधलेले सगळे मग बुद्ध्याच आंधळेपणा मान्य करतात, जसा या कथेमध्ये आपल्याला सेनापती आणि मंत्री यांनी स्वीकारलाय असं दिसतं. पण विदूषक म्हणून ज्याला हिणवलं गेलंय कायम, असा एक अगदी साधा माणूस, सामान्य माणूस, त्याचा विवेक मात्र त्याला अधःपतनापासून वाचवतो. कुठलाही आवेश नाही, अभिनिवेश नाही. तो शांतपणे राजाला म्हणतो, की मला आता रजा द्यावी. कारण मला कापता येत नाही की मारता येत नाही, येते फक्त हसता. ही कथिका जे सांगू पाहते आहे, ते फार विलक्षण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायम सर्व प्रकारच्या परिस्थितीला, सर्व काळाला लागू पडणारा असा आशय या कथिकेमधून टागोर मांडतात. खरंय. रसिक हो, टागोरांचं साहित्य हा खरोखर महासागर आहे. त्यातलं ओंजळभर सुद्धा आपल्याला अनेक अंगांनी समृद्ध करतं. जगण्यावर नितांत प्रेम करणाऱ्या टागोरांनी आपल्या सगळ्या म्हणण्याला कायम चिंतनाची जोड देत जे साहित्य संचित निर्माण करून ठेवलं, त्याची आपण पुन्हा एकदा उजळणी करायला हवंय, त्याच्याकडे पुन्हा एकदा वळायला हवंय. विश्वबंधुत्वाचा ध्यास घेतलेल्या टागोरांची माणसावर, माणुसकीवर नितांत श्रद्धा होती. या श्रद्धेचं एक रूप पुढच्या एका ललित बंधातून आपण ऐकणार आहोत आणि आजच्या पुरते इथेच थांबणार आहोत. तेव्हा ऐकूयात संध्या ओ प्रभात, म्हणजेच संध्या आणि प्रभात. येथे सायंकाळ झाले. हे सूर्यनारायणा, कोणत्या प्रदेशात, कोणत्या समुद्राच्या पैलतीरी यावेळी तुमची पहाट होत असेल? येथे अंधारात रात्राणी शहारली शेज घराच्या उंबरठ्यावरच्या अवगुंठित नववधूप्रमाणे. येथे अंधारात रात्राणी शहारली शेज घराच्या उंबरठ्यावरच्या अवगुंठित नववधूप्रमाणे याच वेळी पहाटे उमलणारा सोनचाफा कुठवर फुलला असेल. तिथे कुणाला तरी जाग आली. कुणीतरी संध्याकाळी पेटवलेला दिवा मालवला आणि रात्री गुंफलेली शेवंतीची फुलांची माळ टाकून गेली. इथे दारांना एकामागून एक अडसर पडले. तिथे खिडक्या उघडल्या गेल्या. इथे होडी घाटाला लागली, नावाडी झोपी गेला. तिथे शिडात वारा भरला. तिथे सगळ्यांनी सराई सोडली. पूर्वाभिमुख होऊन ते चालू लागले. त्यांना भालप्रदेशी सकाळचे ऊन पडले. त्यांच्या भालप्रदेशी सकाळचे ऊन पडले. त्यांची यात्रेची पुंजी अजून संपली नाही. त्यांच्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या खिडक्यातून काळ्याभोर नेत्रातून करुण कामना अनिमिष ओसंडते आहे. रस्त्यानेही आपली लाल आमंत्रण पत्रिका जणू उघडून धरली आहे आणि म्हणतोय, सगळी सांगता सिद्ध झाली आहे तुमच्यासाठी. त्यांच्या हृदयात विजयाच्या जयभेरी वाजू लागल्या. इथे सर्वजण सायंकाळच्या मंद प्रकाशात त्या दिवशीची शेवटची तरी गाठून पार झाले. सराईच्या अंगणात त्याने आपली वाकळ पसरली. कुणी एकटे आहेत, कुणाचे सोबतीत थकलेले आहेत. समोरच्या रस्त्यावर काय काय आहे ते अंधारामुळे कळायला मार्ग नाही. मागे टाकलेल्या रस्त्यावर जे जे घडले होते त्याविषयी आपापसात बोलणे चालते. बोलता बोलता ते एकेरीवर येतात. शेवटी चूप बसतात. त्यानंतर अंगणातूनच वर बघतात. तो आकाशात सप्तर्षी उगवले. अंगणातून वर बघतात तो आकाशात सप्तर्षी उगवले. हे सूर्य नारायणा, तुमच्या डावीकडची ही संध्या आणि उजवीकडची ती प्रभात, दोघींना तुम्ही एकत्र आणा ना. तुमच्या डावीकडची ही संध्या आणि उजवीकडची ती प्रभात, दोघींना तुम्ही एकत्र आणा ना. तिची छाया एकदा तिच्या प्रकाशाला मांडीवर घेऊन तिचे चुंबन घेऊ.
तिचा पूर्वी राग तिच्या विभासाला आशीर्वाद देऊन जाओ. तिचा पूर्वी राग तिच्या विभासाला आशीर्वाद देऊन जाओ. वा, किती खरंय हे. सूर्याच्या पुढे पुढे नेहमी प्रभात म्हणजे पहाट धावत असते आणि त्याच्या मागे मागे संध्याकाळ उतरत असते. उषक काळ आणि संध्याकाळ यांच्यात केवढं अंतर, शिवाय ते कायमचंच अमीट, कधीही न मिटणार असं सनातन. केशवसुतांची ती कविता आहे ना, दिवस बोलतो उठा उठा, रात्र विसावा घ्या म्हणते, तसंच आहे. एकात उत्साह आहे तर दुसऱ्यात अनुभव, एकात प्रवृत्ती आहे, कर्तृत्वाची हाक आहे, तर दुसऱ्यामध्ये निवृत्ती आहे, विश्रांती आहे. एकीकडे भूपाळी आहे तर दुसरीकडे पर्वच आहे आणि या दोन्हींना जोडणारा एक सूर्य आहे. उगवतो तेव्हाही लाल टवटवीत रंगांमध्ये फुलतो आणि मावळतानाही संध्या रंग पसरतो. पण उगवती आणि मावळतीची प्रयोजनं केवढी वेगळी आहेत. म्हणून तर मग शेवटी कवी सूर्यालाच विनवतो की सूर्यदेवा, तुम्ही ही प्रभात आणि ती संध्या एकत्र आणा ना. असं वाटतं की रवींद्रनाथांना पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगाविषयी काही म्हणायचंय का, की माणसाच्या वसंत शिशिराविषयी ते काही सांगू पाहतायत, की हा साराच खेळ आहे छाया प्रकाशाचा, मायाच आहे सगळी, असं ते सुचवू पाहतायत. किंवा कदाचित हे सगळंच त्या महामानवाला अपेक्षित असावं. आपणच त्याचे अर्थ लावायचे वाचक म्हणून, रसिक म्हणून. आपली ओंजळ आपल्या अनुभवानुसार, आपल्या समजेनुसार आपणच भरून घ्यायची. इतकं तर आपण नक्की करू शकतो. त्यामुळेच आज रवींद्र जयंतीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण, त्यांच्या साहित्याचं वाचन हे करत राहणं हे आपण स्वतःलाच श्रीमंत करण्यासारखं आहे असं वाटतं. धन्यवाद.